कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळं ठीक आहे ना? फाल्गुनी केतकी बरे आहेत ना? फाल्गुनी ताई खूप घाबरल्यात। तेजस भाऊजी सुद्धा घरी नाही आहेत ना, पण आज केतकी काकू फाल्गुनी ताईंच्याच खोलीत झोपणार आहेत। बाबा मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा तन्मयच्या खोलीमध्ये झोपायला जा, म्हणजे तन्मयला सुद्धा भीती वाटणार नाही आणि तुम्ही त्या रुपाली म्हात्रेपासून लांब राहाल। मी मागे आईला म्हणालो होतो, मी रुपाली बरोबर त्याच रूम मध्ये राहणार, कारण हीच माझ्या कर्माची फळ आहेत, मला भोगावीच लागतील। रुपाली मात्रे आज माझ्यामुळे या घरात आली। हे सगळं जे काही घडतंय त्याला मी जबाबदार आहे। त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी। असं जे होईल ते होईल, पण मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही। मला तुमच्यासारखं वरदान नाही, कुठली शक्ती नाही माझ्याकडे। आणि एक सामान्य माणूस राक्षसाशीही लढू शकत नाही। कदाचित हे सगळं करताना माझा जीवही जाईल। बाबा नका ना असं बोलू तुम्ही। मला एक गोष्ट लक्षात ठेव, ती रुपाली माझ्या समोर असताना मला खूप त्रास होत राहील, पण मी तो त्रास सहन करेन, हा माहिती, कारण तिच्यावर माझं सतत लक्ष असेल। ती काय करते हे मी तुम्हाला सांगू शकेन। बाबा आपण रुपाली म्हात्रेवर कसंही लक्ष ठेवू शकतो, त्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाहीये। प्लीज मला समजून घे। अगं आपल्या माणसांसाठी मला काहीतरी करता आलं याचं समाधान मिळेल मला, आणि आता माझा निर्णय बदलणार नाही। मला एक वेगळ्याच गोष्टीची चिंता भेडसावते। कोणती चिंता? अस्तिका सध्या आपल्या घरी राहते। इनफॅक्ट आपणच तिला एका कामासाठी हायर केलंय, पण म्हणावं तसं तिला यश मिळालं नाहीये। ती आत्ताही आमच्या बेडरूम मध्ये होती, कदाचित नाक शोधत आली असेल। रुपाली ही तिथेच होती। मला संशय आला, ते रुपाली आणि ती बंद दाराआड काहीतरी बोलत होत्या। नाक तर सापडला नाहीच। मला आश्चर्य वाटते, तिला नाक कसा सापडत नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।